नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलला. आणि आज आपण क्लास 6 मॅथ्स याचा 5th नंबरचा लेसन मसावी आणि लसावी त्याचा भाग 1 बघतो आहे. आता मसावी म्हणजे काय, लसावी म्हणजे काय आणि ते कसं काढायचे, त्याच्या वेगवेगळ्या कोणत्या पद्धती आहे, हे सगळं डिटेलमध्ये आपण या लेसनमध्ये शिकणार आहोत. तर चला या लेसनचा भाग 1 मसावी आणि लसावी बघूया. इथे आपल्याला खाली काही विभाजक आणि विभाज्य म्हणजे डिव्हिजन आणि डिव्हिडंट हे दिलेले आहे. तर आता इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. आता आपल्याजवळ 12 पेन्सिल आहे आणि त्या आपल्याला सगळ्या समान वाटायच्या आहे. तर मग 12चा एक मी बंच घेतला, 12 पेन्सिलचा एक ग्रुप घेतला, एक गट घेतला आणि तो मला एका विद्यार्थ्याला द्यायचा आहे. तर मग मी किती देणार, त्याला पूर्ण 12च्या 12 देऊन देणार, बरोबर. म्हणजेच 12 गुणीला 1 केलं म्हणजेच 12 1 12 म्हणजे एका विद्यार्थ्याला मी पूर्ण 12 देऊन दिले. मग आता पण मी काय केलं की आता मला 2 विद्यार्थी आले. आता दोघांमध्ये मला त्या 12 पेन्सिली इक्वली डिवाइड करायच्या आहे, बरोबर समान विभागायच्या आहे. मग आता त्याची विभागणी करताना मग मी काय केलं, 12ला मी 2नी डिवाइड केलं. तर म्हणजे किती आले, 6. म्हणजेच एकाला मी प्रत्येक विद्यार्थ्याला किती दिले, 6 6 दिल्या. म्हणजे 6 दुणे 12 असं आपलं विभागणी झाली. तिसरं बघा, आता मला त्यात 12 पेन्सिल तेवढ्याच आहे, पण आता विद्यार्थ्यांची संख्या वाढते आहे. आता मी ते 3 विद्यार्थ्यांमध्ये वाटते आहे. मला 3 विद्यार्थ्यांना ते इक्वली समान आले पाहिजे. कोणाला कमी जास्त असं आहे का, नाही, प्रत्येकाला समान पेन्सिल आल्या पाहिजे. मग आता तिघांना वाटायचे आहे. मग मी काय करणार, 12 भागीला 3 केलं तर किती आलं, 4 आलं. तर मग आता मला प्रत्येकाला जर मी 3 विद्यार्थ्यांना या 12 पेन्सिली वाटायच्या असेल तर प्रत्येकाला मी किती किती देणार, 4 4 देणार. म्हणजे 4 त्रिक 12 असं आपलं कॅल्क्युलेशन झालं. देन 12ची 4 समान गटात विभागणी केली. आता 4 जणांना वाटायचे आहे. आता माझ्याकडे विद्यार्थी वाढला आणखी एक आणि तो 4 झाले. मग आता मी काय करणार, 12 भागीला 4. आता काय केलं, 4 त्रिक 12 म्हणजे एकेकाला किती देणार मी, 3 3 पेन्सिल देणार ह्या, बरोबर. आता नेक्स्ट आता मला 12ची 5 गटात विभागणी करायची आहे. पण 5 गटात मी करणार का, कारण की कमी जास्त यायला नको, बरोबर यायचं आहे 5 जणांना. मग 5 मध्ये करताच येणार नाही, कारण की काय होणार, काहींना कमी काहीला जास्त येणार. म्हणून 5 विद्यार्थ्यांमध्ये त्यांची विभागणी होईल का, नाही. म्हणजेच इथे याला 5ने होणार नाही. मग 6 गटामध्ये होईल का, हो, कारण की मी जर 12ला 6नी भागितलं तर किती आलं, 2 आलं. आणि म्हणजेच काय झालं, 2 ही त्यांची समान गट विभागणी झाली. आणि त्यालाच मी काय म्हटलं, 6 दुणे 12 म्हणजे 6 समान गट असं झालं. म्हणजेच प्रत्येकाला आता किती पेन्सिल येणार, 2 2. 6 विद्यार्थ्यांना मला 12 पेन्सिली वाटायच्या, मग प्रत्येकाला किती येणार, 2 2 येणार. मग आता 12ची 7 मध्ये मला विभागणी करता येणार का, नाही. मग 8 मध्ये करता येईल का, नाही. नंतर 9 विद्यार्थ्यांमध्ये करता येणार का, नाही. 10 मध्ये पण नाही, 11 मध्ये पण नाही, पण 12 मध्ये करता येईल. जर मी 12 विद्यार्थी आहे आणि त्याला मला समान द्यायचे आहे तर मी 12 भागीला 12 केले तर किती येणार, 1. म्हणजेच प्रत्येकाला किती पेन्सिल मिळणार, 1 1 पेन्सिल मिळणार. म्हणजेच आता आपण इथे काय समान विभागणी करणं शिकलेलो आहे. तर आता इथे आता बघा, आपण ही जी आता सारणी बघितली त्याचं निरीक्षण केलं तर मग आता आपल्याला दिसलं की 12 पेन्सिलची समान विभागणी आपण कशा प्रकारे केली. जर माझ्याजवळ 12 पेन्सिली आहे तर ती मी किती किती विद्यार्थ्यांमध्ये, एकाला वाटलं 2 मध्ये करू शकते, 3 4 6 आणि 12 अशा विद्यार्थ्यांमध्ये वाटू शकते. पण 12चे म्हणजेच हे काय झाले, 12चे विभाजक झाले. हे काय झाले, 12चे विभाजक, ज्याने भाग जातो, 12ला भाग जातो ते 12चे विभाजक झाले. मग आता हे काय आहे, 1 2 3 4 6 आणि 12 हे या संख्येने विभाज्य आहे. म्हणजे 12 ही संख्या विभाज्य, त्याला 12ने भाग जातो. म्हणजेच आता इथे विभाज्य म्हणजे काय, ज्या संख्येने निश्चेष भाग जातो ती संख्या विभाजक असते. म्हणजे ज्या संख्येने भाग जातो. आता भाग जातो म्हणजे काय, आता मला 12ने 2नी भाग दिला तर 2 ही काय झालं, विभाजक झालं. बेसख 12 म्हणजेच किती आलं, 2 हा काय झाला, विभाजक झालं. आणि ज्या संख्येला निश्चेष भाग झालो ती विभाजक. म्हणजेच इथे 12 ही काय झाली, विभाज्य म्हणजेच ज्याला भाग जातो तो, ज्या संख्येला आपण भाग देतो ती विभाज्य. आणि 2 ही काय झाली, विभाजक. आता मी 12ला इथे पुन्हा 12ला जर मी 4नी भागितलं तर इथे 4 किती आहे, 4 त्रिक 12 म्हणजेच आता
खाली शून्य राहिले, म्हणजेच इथे विभाजक माझा काय, विभाजक काय झाला, 4 झाला आणि विभाज्य कोणता आहे, 3 आहे. म्हणजेच आता तुम्हाला विभाजक आणि विभाजक लक्षात ठेवायचं. विभाज्य म्हणजे ज्याने आपण भाग देतो, ज्या संख्येने डिवाइड करतो ती संख्या म्हणजे विभाज्य, आणि ज्या संख्येला भाग जातो, पूर्ण जातो, रिमाइंडर खाली शिल्लक बाकीमध्ये शून्य राहते, त्याला आपण काय म्हणतो, विभाज्य. म्हणजे आता ही कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झालेली असेल, विभाज्य म्हणजे काय आणि विभाजक म्हणजे काय. मग आता आपल्याला लक्षात आलं 12चे विभाजक, विभाजक म्हणजे ज्या संख्येने भाग जातो. मग आता विभाजक कोणते आहे, 1 2 3 4 6 12 हे विभाजक आहे. मग आता याच्यामध्ये 5 7 8 9 10 11 या गटांमध्ये आपण त्यांना भाग देऊ शकलो नाही, म्हणजेच हे त्यांचे विभाजक आहेत का, नाही, ते त्याचे विभाजक नाहीत. आता ही कन्सेप्ट आपल्याला आणखीन चांगल्या प्रकारे समजण्यासाठी आपण नेक्स्ट स्लाइडवर त्याचे एक्झाम्पल्स बघूया. प्राइम फॅक्टर म्हणजे काय, म्हणजेच त्याला मराठीमध्ये मूळ अवयव शोधण्याची पद्धत करणार आहे. आता हे मूळ अवयव शोधतात तरी कसे, तर त्याला तुमच्या टेक्स्टबुकमध्ये, पुस्तकामध्ये 3 मेथड दिलेले आहेत. आपण त्या तीनही मेथड एक एक करून शिकणार आहे. तर आता आपण एक नंबर घेतला आहे 24. 24चे मूळ अवयव आपल्याला शोधायचे आहे. मग आता मी हा 24 हा नंबर घेतला, तर त्याचे मूळ अवयव म्हणजे मी जर 24ला इथे या साईडला करते, 24ला आता बघा, हे मूळ अवयव शोधण्याआधी तुम्हाला एक कन्सेप्ट तुम्हाला सांगायची आहे की डिव्हिजिबिलिटी टेस्ट असते, आणि त्याच्यावरून आपल्याला लक्षात येते की कुठल्या नंबरनी कोणत्या संख्येला भाग जातो हे आधी आपल्याला ओळखायचं. मग ह्या त्या चाचण्या असतात. मग जर आपल्याला दोन्ही भाग द्यायचा असेल तर दोन्ही भाग देताना आपल्याला कुठल्याही संख्येला जर दोन्ही भाग द्यायचा असेल तर सगळ्यात लास्टमध्ये म्हणजे संख्येच्या शेवटी 0 2 4 6 आणि 8 हे नंबर असले तर आपल्याला त्या संख्येला दोन्ही भाग जातो. ही लक्षात ठेवायचं, ही कन्सेप्ट लक्षातच ठेवायची. देन 3 असेल तर आता जेवढ्याही संख्या असतील तर संख्यांची काय करायची, संख्यांची बेरीज करायची, आणि त्या बेरीजला 3 ने बेरीज करायची आणि बेरजेला 3 ने भागायचं. हे 3 ने भागायचं. आता हे कसं आहे मी हे तुम्हाला एक्सप्लेन करणार. आता 5ची चाचणी काय आहे, डिव्हिजिबिलिटी म्हणजेच 5ला यांनी जेव्हा आपण चाचणी म्हणतो की ज्याने भाग जातो की नाही आपल्याला कसं करणार, मग ज्या संख्येच्या शेवटी 0 आणि 5 असेल त्या संख्येला 5 ने जातो. देन 10 आपण घेतलं तर 10 म्हणजेच ज्या संख्येच्या शेवटी 0 असेल त्याला कशाने, 10 ने भाग जातो. मग आता 4 5 6 8 7 यांच्या पण टेस्ट आहे, पण ह्या IMP आहे, ह्या लक्षात ठेवायच्या. आता तुम्ही पुन्हा एकदा सांगते की ह्या ज्या चाचण्या आहेत त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल. आता तुम्ही म्हणाल की इथे बघा 2 आहे, आता इथे आपण हा नंबर घेतला 24. आता 24च्या शेवटी 4 आहे, बघा आपल्या इथे 4 हा नंबर आलेला आहे, म्हणजे आपण याला जर दोन्ही भाग दिला तर बे 1 बे म्हणजे, आणि इथे बे 4 म्हणजेच आता पूर्ण भाग जातो, म्हणजेच आता दोन्ही जातो. आता मी कितीही मोठी संख्या घेतली, आता ही छोटी होती म्हणून आपल्याला माहिती झालं. आता मी 486 हा नंबर घेतला, आता मला माहिती नाही की या संख्येला दोन्ही भाग जातो का की नाही, पण आपली चाचणी काय म्हणते, जर सगळ्यात शेवटचा नंबर आपला 2 4 6 8 याच्यामधला असेल तर त्याला कशाने भाग जातो, त्याला कशाने भाग जातो, त्याला 6 ने त्याला 2 ने भाग जातो. आता आपण देऊन बघूया. मग आता 2 हा घेतला, बे 4 खाली राहिले 0, 8 घेतलं बे चोक 8 खाली राहिले 0, आणि नंतर 6 बे 6 म्हणजे 0, म्हणजेच आला आपला 243. आता आणखीन एक नंबर घेऊया. हा नंबर घेतला आपण, तर आता त्याला दोन्ही भाग दिलं तर बे 4 घेतले, खाली 1 8 राहिलं, बे 9 18 आणि हा 0 घेतला म्हणजे 290. म्हणजे आता तुम्हाला लक्षात आलं की कुठल्याही संख्या असेल आणि त्या संख्येच्या शेवटी 0 2 4 6 8 असेल तर हे नंबर्स असतील तर त्याला दोन्ही डिवाइड डेफिनेटली जातो. मग डोळे बंद करून त्याला दोन्ही भाग द्यायचा. मग आता 3ची कशी करायची, आता 3 तुम्ही म्हटलं की आता आहे
मी हा 15 नंबर घेतला. आता 15ची अधिक मी काय केलं, 1 अधिक 5 म्हणजे किती झाले 6. मग अरे हो, 6च्या टेबलमध्ये 3च्या टेबलमध्ये 6 येतो म्हणजे याला 3 भाग जातो. दुसरा नंबर आहे 333. सपोज माझा 333 नंबर आहे. आता मला माहिती नाही 3 जातो का, पण आता मी यांची ऍडिशन केली. 3, 3, 6 आणि 3, 9 म्हणजे 3च्या टेबलमध्ये 9 येतात म्हणजे याला 3 जाणार. आता आणखीन घेऊ आपण 57 हा आपण घेतला. सपोज आपण 57 हा नंबर घेतला. 7 आणि 5 12 याची अधिक किती होते 12 म्हणजेच 3च्या टेबलमध्ये 12 येतो. जर मी 80 हा नंबर घेतला, लास्टमध्ये 0 आहे म्हणजे त्याला 5 आणि 10 कुठल्याही संख्येने भाग जाणार. जर मी 55 हा नंबर घेतला, शेवटी 5 आला म्हणजे माझा 5 भाग जाणार. जर माझं 75 हा नंबर असेल आणि मला शेवटी 5 आला म्हणजे याला डेफिनेटली 5 भाग जाईल. म्हणजे आता या कसोट्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. ह्या तुम्हाला आता इथून पुढे 10वी पर्यंत तुम्हाला आवश्यक राहणार आहे. म्हणून या चाचण्या लक्षातच ठेवायच्या. IMP आहे. मग आता 2ची काय आहे, ज्या संख्येच्या शेवटी 0, 2, 4, 6, 8 हे नंबर येत असतील त्याला 2 भाग जातो. ज्या संख्यांची बेरीज केल्यानंतर त्याला 3 भाग गेला तर 3 जातो. 5 म्हणजे 0 आणि 5 याचे नंबर ज्याच्या शेवटी येतील त्याला 5 जातो. आणि 10 म्हणजे लास्टमध्ये 0 आला त्याला 10 भाग जातो. आता आपल्याला प्राईम नंबर्स म्हणजेच मूळ अवयव शोधण्याच्या कशा पद्धती आहेत त्याच्या आधी आपण कसोट्या लक्षात ठेवल्या म्हणजे आता ते आपल्याला शोधणं सोपं जाणार आहे. आता आपल्याला पुस्तकामध्ये 3 मेथड दिलेल्या आहेत मूळ अवयव शोधण्याची पद्धत. त्यालाच प्राईम फॅक्टर असं म्हटलं जातं. आता हे प्राईम फॅक्टर्स कसे फाइंड आउट करायचे त्याच्यासाठी 3 मेथड आहे. आणखी पहिली मेथड आता आपण इथे बघूया. आता माझा नंबर आहे 24. आता 24 आता 24 हा माझा नंबर आहे. तर आता मला याचे जे अवयव पाडायचे आहेत ती मी कशी पाडणार. आता पहिली पद्धत ही आहे अशी, जर मी याला 2 भाग दिलं तर आता इथे बघा 24 भागीला 2 केलं, बे 1 बे आणि बे बे 4 म्हणजेच काय झालं 12 2 24. आता 2 हा आहे, 2 आला तर 2 काय झाला मूळ अवयव झाला, प्राईम नंबर झाला, मूळ अवयव आहे. आता याचे काही फॅक्टर्स पडत नाही कारण की आपण शिकलेलो आहे, लेसन 4 मध्ये शिकलो आहे की मूळ अवयव म्हणजे असा नंबर ज्या टेबलमध्ये 1 आणि त्याच टेबलमध्ये येत असेल त्याला आपण मूळ अवयव असं म्हटलं, मूळ नंबर असं म्हणतो. ठीक आहे. आता तो कोणता आहे, प्राईम नंबर कोणता आहे, 2 आहे, इथे 2 आहे. मग पण 12चे तर भाग होतात. मग आता 12चे कोणते होते. आता लास्टमध्ये याचे कोणते काय आलेलं आहे 2 आलेला आहे म्हणजेच पुन्हा आपल्याला 2 भाग जातो. मग बे सख 12 6 आले आहे. आता 2 पुन्हा इथे काय झाला हा प्राईम नंबर झाला, हा मूळ अवयव आलेला आहे. देन इथे आता 6ला तर भाग जातो ना पुन्हा लास्टमध्ये, मग बेत्रिक 6. आता 3 सुद्धा मूळ अवयव मूळ नंबर आहे. आता त्याचे आपल्याला फॅक्टर्स पडत नाही म्हणून आता याचे अवयव कसे पडले, 24चे अवयव आपले कसे पडले बघा, 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 3. आता ही आपली पद्धत बरोबर आहे की चूक आहे आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. 3 दुणे 6, 6 दुणे 12, 12 दुणे 24 आले की नाही 24 म्हणजे आपलं उत्तर हे बरोबर आहे. आता ही फर्स्ट मेथड झाली. आता आपण दुसरी मेथड शिकणार आहोत 24. आता याची उभी मांडणी आपण शिकणार आहोत. आता उभी मांडणी कशी करायची. आता इथे बघा, इथे मी हा 24 नंबर घेतलेला आहे, इथे 24 असा घेतला. मग आता 24ला इथे बघा आपण 2 भाग दिला होता की नाही, मग 2 भाग दिला तर 12 दुणे 24 असं झालं आहे. मग आता 12चे बघा इथे आपल्याला 12ला कशाने जातो पुन्हा बेसख 12 बरोबर. देन 6चे पुन्हा आपण भाग केले, बेत्रिक 6 3 1 3 म्हणजेच आता आपले अशा प्रकारे हे फॅक्टर्स पडलेले आहे. मग आता 24चे अवयव बघा, आता मी ही उभे मांडणीमध्ये असे पाडले आहे, 2 गुणिला 2 गुणिला 3, 2 गुणिला 3 ही आपली ही उभी मांडणी झाली. आता तिसरी पद्धत कोणती आहे, आडवी मांडणी. आता नंबर आपला तोच घेऊ आपण म्हणजे तुमच्या लक्षात येणार, आडवी मांडणी.
आता आडवी मांडणी करायची. आता मी हा 24 नंबर घेतला. आता 24चे किती झाले? मग 2 गुणिला 12 असं घेतलं. आता मी हा इक्वल 2 तसाच घेतला कारण की मूळ संख्या आहे, त्याचे आपल्याला फॅक्टर्स पडत नाही, म्हणून आता 12चे कसे पडतात? 2 गुणिला 6 असं पडलं. मग आता हे वरचे 2 गुणिला 2 मी जशीच्या तशीच घेणार, 2 गुणिला 2. पण आता या 6चे आपले आणखीन फॅक्टर्स पडतात, आणखीन अवयव पडतात. मग काय ते? 2 गुणिला 3. बघा आता प्रत्येक ठिकाणी आपलं उत्तर हे सेमच आलं. आपण कुठल्याही पद्धतीने केलं, या पद्धतीने ही उभी मांडणी किंवा आडवी मांडणी कुठल्याही पद्धतीने केलं तर आपलं उत्तर सारखंच येणार आहे. आणखीन एक एक्झाम्पल आपण घेऊया, म्हणजे तुमची कन्सेप्ट आणखीन क्लिअर होणार. आता आपण 60 हा नंबर घेतला. आता 60 हा नंबर फर्स्ट मेथडने आपण सॉल्व करूया. आधी 60 घेतलं. मग आता याचे फॅक्टर्स कसे पडले? आता लास्टमध्ये आपण बघा, आता आपल्याला त्या चाचण्या आठवायच्या बरं का. लास्टमध्ये किती आलं? शेवटचा नंबर काय आहे? 0 आहे. म्हणजे याला कशाने भाग जातो? 2 ने जातो. मग मी इथे 2 घेतले. आता या साईडला मी इथे करते 60 भागिला 2, बेत्रिक 6 आणि हा 0 घेतला म्हणजे 30 दुणे 60 होते, म्हणजे याचे हे भाग पडले. आता लास्टमध्ये पुन्हा 0 आला, म्हणजे आता माझा पुन्हा कशाने भाग जाणार? माझा पुन्हा जाणार 2 नी जाणार. मग आता काय होते? 15 दुणे 30 हे होतात. आता इथे 5 आला, लास्टमध्ये 5 नंबर आला, म्हणजे आता इथे आपलं 2ची टेस्ट काय म्हणते? 0 2 4 6 8 हे नंबर आले की 2 नी जाते, पण इथे तर 0 वगैरे यातले काही नाही. मग आता 2 नंतर तिसरा नंतर कोणता नंबर येतो? 3. आता 3ची चाचणी काय म्हणते? जेवढे नंबर्स असतील त्यांची अधिक करायची, त्यांची बेरीज करायची आणि त्याला 3 नी भाग जातो का? मग आता 5 आणि 1 6, म्हणजे याला 6, 3च्या टेबलमध्ये 6 येतात, म्हणजेच याला 3 नी भाग जातो. आणि हे कसं झालं? 3 5 15. आता ह्या सगळ्या काय झाल्या? मूळ संख्या झाल्या. म्हणजेच आता आपले 60चे फॅक्टर, 60चे अवयव कसे पडले? 2 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 5. ही आपली झाली फर्स्ट मेथड झाली. आता आपण दुसरी मेथड आपण इथे सॉल्व करणार आहोत. दुसरी मेथड नंबर हाच आपला जाणार 60. आता इथे आपण काय करणार? उभी मांडणी करूया. आता आपली उभी मांडणी आहे. आता इथे मी घेतलं 60. मग आता पुन्हा आता इथलेच नंबर आपल्याला लक्षात आले. 30 दुणे 60. आता 30ला पुन्हा भाग गेला तर काय होते माझे? 15 दुणे 30. आता 15 हा नंबर आला. मग आता 3 5 15 आणि 5 1 5. आता तुम्ही इथे जेव्हा मांडणी कराल ना, तर आता आपल्या पहिले 2 सुरुवात करताना आपण नेहमी छोट्या संख्येपासून करायचं. पहिले 2 3 मग 5 7 9 असे जायचे. मग आता इथे तुम्ही 5 आणि 3 लिहिले तर तसं नाही, आधी 3 लिहायचं नंतर 5. म्हणजेच आता याचे अवयव कसे लिहिणार आपण? मग 60 आहे तर 2 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 5 असे आपले अवयव पडले. आता नेक्स्ट आपला आहे याची आडवी मांडणी आपण करणार. आडवी मांडणी कशी करायची? आता नंबर हाच घेऊ म्हणजे तुम्हाला सगळं क्लिअर होणार आहे. आता मी हाच नंबर घेतला, 60 हा नंबर घेतला. आता आधी लास्टमध्ये 0 आहे म्हणजे 2 गुणिला 30 बरोबर. देन आता 30चे पडणार आपण, हे 30चे कसे येईल? मग 2 गुणिला 15. मग असं आलं. आता आपण कसं लिहिणार? 2 गुणिला 2 गुणिला, आता हे 15 आहे म्हणजे 3 गुणिला 5. म्हणजे माझे अवयव बघा इथे सगळीकडे सारखे आलेले आहेत. म्हणजेच आपण कुठलीही पद्धत घेतली तरी आपलं उत्तर हे सेमच येणार. आणखीन एक एक्झाम्पल आपण घेऊया म्हणजे तुमची कन्सेप्ट आणखीन क्लिअर होणार आहे. हे तिसरं उदाहरण आपलं 108 हा नंबर घेतला. आता 108चे आपण कसे पडणार? पहिली मेथड आपली ही होती. तर आता लास्टमध्ये काय आहे? 2 आहे, म्हणजेच आता 108ला काय होईल? आता 108 भागिला 2 केलं तर 2 पंच 10 आणि खाली राहिले 8, 2 चोक 8, म्हणजेच काय होईल? म्हणजेच माझं काय आलं? 54 इथे आलं आहे. मग आता हे 2 तर मूळ संख्या झाली, त्याचे फॅक्टर्स पडणार का? नाही. मग आता मी 54चे पडणार. लास्टमध्ये 4 आहे म्हणजे मी 2 घेतला. आता 54ला मी पुन्हा 2 नी भाग दिला तर 2 2 4 आणि 2 7 14 म्हणजे 27 हे आलं. आता 27 आहे म्हणजे आता इथे 2 नी जाईल का रे बाबा आपला? नाही, 2 नी नाही जाणार कारण की लास्टमध्ये 0 2 4 6 यापैकी कुठलाच नंबर नाही. मग आता आपली नेक्स्ट 2 नंतर नेक्स्ट नंबर कोणता आहे?
3 आहे, 3 आहे. मग 3ची टेस्ट काय म्हणते? संख्या आहे त्यांची बेरीज करायची आणि जर त्याला 3नी भाग जात असेल म्हणजे त्याला जातो. मग 7 आणि 2 9 म्हणजे 3 त्रिक 9 म्हणजेच आता याला कशाने भाग जातो? 3 नी जातो. मग आता 3 9 27. आता 3 ही मूळ संख्या झाली. आता 9चे तर पडतात पुन्हा. मग 3 त्रिक 9. आता ह्या सगळ्या मूळ संख्या झाल्या. मग आता इथे आपण याचे अवयव असे लिहूया. 108 बरोबर 2 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 3 गुणिला 3. हे 3दा आणि हे 2दा. म्हणजे आता हे आपले फॅक्टर्स झाले. आता करून बघा. 3 त्रिक 9 9 त्रिक 27 27 दुणे 54 54 दुणे 108. झाली की नाही आपली मेथड फर्स्ट. आता दुसरी मेथड आपण सॉल्व्ह करणार आहे. आता ही आहे उभी मांडणी. उभी मांडणी. आता आपण घेतला 108 हा नंबर घेतलेला आहे. मग आता 108 पहिले 2 नी घेतला. मग इथे काय आलं? बे पंच 10 आणि बे चोक 8. बघा इथे आपलं उत्तर आहेच इथे. मग 2 बे 4 आणि बे 7 14 म्हणजे 27 आले. मग 27 ला 3 9 त्रिक 27 आणि इथे 3 1 3 म्हणजेच आता आपलं उत्तर किती आलं? आता याचे फॅक्टर्स आपण कसे लिहिणार? तेच 108 बरोबर 2 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 3 गुणिला 3. झाले की नाही? आता आपण इथे आडवी मांडणी करू. आडवी मांडणी. आता आडवी मांडणीमध्ये काय आहे आपलं? 108 बरोबर 2 गुणिला 54. मग आता हे 2 आपण तसेच लिहिणार. आता 54चे करायचे म्हणजेच 2 गुणिला 27. आता इथे या साईडला घेते मी. 2 गुणिला 2 गुणिला आता हे 27चे काय आहे? 3 गुणिला 9. मग आता या 9चे पडणार आपले म्हणजेच आता 2 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 3 गुणिला 3. आले की नाही? सगळे फॅक्टर्स आपले सेम. अशा प्रकारे मित्रांनो आपण हे फॅक्टर्स म्हणजेच आपले त्याचे अवयव कसे फाइंड आउट करायचे हे शोधून काढलेलं आहे. मला आशा आहे तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर झालेली असेल. तरीही डाऊट असेल तर तुम्ही मला तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि भेटूया या लेसनच्या प्रॅक्टिस सेट 5.1 मध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये.